हॅलो, चला तर मग बनवूया रवा केक. तर रवा केक बनवताना अशी स्टोरी होती की जेव्हा लॉकडाऊन होतं ना, तेव्हा मी सारखी केक बनवायचे. पण भरपूर वेळा असं व्हायचं की केक कच्चा राहायचा. तर मी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यानंतर मला ही मेथड कळाली, जी की मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. तर 1 वाटी दही घेतली आहे मी, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलं आहे. त्याचप्रमाणे 1.5ला थोडंसं कमी रवा घेतला आहे आणि सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर 30 ते 40 मिनटं रेस्टला ठेवलं आहे, बाजूला ठेवून द्यायचं. आणि इकडे जेव्हा हे चांगलं भिजून जाईल त्यानंतर त्यात मी दूध घातलं आहे, थोडंसं मिल्क पावडर घातलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स घातलं आहे. तुम्ही रोज इसेन्स किंवा बटरस्कॉच इसेन्स पण वापरू शकता, काही नसेल तरीही चालतं. अशाने पण खूप छान केक तयार होतो. त्यानंतर हे सर्व मी चांगलं वाटून घेणार आहे. वाटून झालं की मी तेलामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करते. का तर रिॲक्शन सगळीकडे व्यवस्थित लागते. जर आपण डिरेक्टली सोडा टाकला ना तर तो मिक्स चांगला होत नाही आणि काही ठिकाणी ते जी रिॲक्शन आहे सोड्याची ती होत नाही, त्यामुळे तो कच्चा राहतो केक. त्यामुळे सगळीकडे रिॲक्शन व्हायची असेल तर तेलात तुम्ही सोडा घालत चला. तर मी माझ्या पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, थोडंसं त्यावरती पीठ लावलं आहे आणि मग माझं जे बॅटर आहे ते त्यामध्ये ॲड केलं आहे. त्यात टुटी फ्रुटी आणि काजू बदाम मनुके तुम्ही ॲड करा आणि नंतर थोडंसं 5 मिनटं प्रीहीट करायला ठेवा. मी माझ्या भांड्यामध्ये मीठ घातलं आहे आणि ते प्रीहीट करून घेतलं आहे. नंतर मग मी माझं जे बॅटर आहे ते ॲड करून शिजायला ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटं लागतात हे केक शिजायला. एकदा तुम्ही काठी घालून चेक करा की ते आतपर्यंत चांगलं शिजलं आहे का, आणि मग तुम्ही काढून घेऊ शकता. आणि असा हा क्रिसमसचा महिना आहे, तर तुम्ही पण असे केक्स ट्राय करा आणि खूप छान लागतात. आणि तुम्हाला कोणते केक्स आवडतात हे सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.